नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी डॉक्टर शिरीष मिराशी। आपण यावेळेस दुधारू गायींचे महत्त्वाचे 150 दिवस म्हणजे विण्याच्या अगोदरचे 30 दिवस आणि विल्यानंतरचे 120 दिवस याबद्दल आपण काही माहिती घेऊया। यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त गायींपासून वेध किती मिळेल आणि दूध उत्पादन त्यांच्या क्षमतेनुसार कसे मिळेल याबद्दल आपण जाणून घेऊया। सोबतच या काळामध्ये या 120 दिवसामध्ये गायींना मेट्रायटिस असेल, मस्टायटिस असेल, किटोसिस असेल त्यासारखे किंवा मिल्क फीवर असेल यासारखे बरेच आजार होतात, तर त्यापासून जर आपल्याला मुक्तता मिळेल, मुक्त होऊ आपण, तर आपण सुरुवातीला काही पूर्वतयारी आपल्याला करावी लागेल। या पूर्वतयारीमध्ये आपल्याला गायींना ज्या दिवशी आपण आटवतो, शेवटची धार काढतो, त्या दिवशी आपल्याला तो दिवस खूप महत्त्वाचा असतो। त्या दिवशी आपल्याला खूप काळजी घ्यावं लागते गायींची। तर तो दिवस त्या दिवशी काय करायचं की तुम्ही 7व्या महिन्यात किंवा 7.5व्या महिन्यामध्ये गायींना आटवाल। त्या दिवशी शेवटची धार काढल्यानंतर आपल्याला गायींना त्यांची सड जे आहे ते आपल्याला टी डिपिंग जी औषधी असते, मिश्रण असते, बाजारामध्ये उपलब्ध असते, त्याच्यामध्ये प्रत्येक सड आपल्याला बुडवायची आहे आणि त्याच्यानंतर जे अँटीबायोटिकचे ट्यूब असतात ते प्रत्येक सडामध्ये वेगवेगळी ट्यूब टाकून त्याच्यानंतर काही टीट सिलंट हे सुद्धा उपलब्ध असतात मार्केटमध्ये। त्या टीट सिलंटचा वापर करायचा। टीट सिलंटने काय होतं की जे काही सडांचं छिद्र असते ते लगेच बंद होऊन जातं, ज्याच्यामुळे अँटीबायोटिक जे आपण औषधी टाकलेलं आहे सडांमध्ये त्याचं कार्य खूप छान पद्धतीने होते। ते सडावरती टीट सिलंटने एक फिल्म तयार होते, एक फिल्म लेअर तयार करते आणि ते 2-3 दिवसामध्ये निघून जाते। तर ते खूप महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर आपल्याला काय करायचं की हिफर जे आहे, गोवत्स सिरीज, हिंदुस्तान फीडचं गोवत्स सिरीजचं जे हिफर खाद्य आहे ते आपल्याला सुरू करायचं आहे। ते आपल्याला ज्या दिवशी आपण आठवतो त्या दिवशीपासून तर आपल्याला 8व्या महिन्यापर्यंत कंटिन्यू आपल्याला द्यायचा आहे। विण्याच्या अगोदर जो काही काळ असतो तो काळ खूप महत्त्वाचा असतो। तर 21 दिवसा अगोदर आपल्याला हिंदुस्तान फीडचं जे गोवत्स सिरीजमध्ये वात्सल्य जे खाद्य आहे त्याला आपण संक्रमण काळातलं खाद्य म्हणतो किंवा ट्रान्झिशन फीड म्हणतो, ते खूप गरजेचं आहे। आता आपल्याला ड्राय पिरियड झालेला आहे, आता आपल्याला 9व्या महिन्यातलं म्हणजे ट्रान्झिशन काळ सुरू झालेला किंवा संक्रमण काळ सुरू झालेला आहे। त्या काळामध्ये आपल्याला खूप काळजी घ्यायची आहे। त्याच काळामध्ये गायींना एनर्जी किंवा ऊर्जेची साठवणूक आपल्याला तिच्या शरीरामध्ये करायची आहे। तिचा बॉडी कंडिशन स्कोअर आपल्याला वाढवायचा आहे, जेणेकरून ती निगेटिव्हमध्ये राहिली नाही पाहिजे विल्यानंतर, ती पॉझिटिव्हमध्ये राहिली पाहिजे। त्यासाठी आपल्याला वात्सल्यासारखं खाद्य आहे ज्याच्यामध्ये कटान आणि अलायन्स खूप चांगल्या पद्धतीने बॅलन्स केलेला आहे। त्याच्यामध्ये काय होतं की जे कॅल्शियम असते, जे वासराला वाढीसाठी जे कॅल्शियमची गरज असते ते गाय आपल्या हाडातून आपले ते शोषून ते वासरापर्यंत पोहोचवते। तर त्यासाठी तिला सवय लागून जाते आणि त्याच्यानंतर गायीचं जे कास आहे त्या कासेची मध्ये जे पेशी असतात त्या पेशी चांगल्या प्रकारे तयार होतात, चांगला विकास होतो कासेचा। सोबतच गायीचा जो डिलिव्हरीच्या वेळेस जी गायीची डिलिव्हरी होती त्या दिवशी त्यावेळेस तिचा जे नॉर्मल डिलिव्हरी होते म्हणजे गायीचं वेद जे आहे ते नॉर्मल राहते आणि जार सुद्धा 4 ते 4.5 तासामध्ये बाहेर फेकला जातो। याच्यामध्ये काय होतं की लगेच आपल्याला जार पडायची वाट बघायची नाही आहे। जे वासरू असते, जे नवीन जन्मजात वासरू असते त्याला लगेच आपल्याला चिक पाजायचा आहे। आता त्यासाठी हिंदुस्तान फीडकडून आपण काही शेतकऱ्यांना टेपसुद्धा, वजन मापीचे टेपसुद्धा देतो। तर त्यांनी त्या वासराचं वजन मोजून घ्यायचं आहे। ते जर 40 किलो असेल तर त्याला जवळपास त्याचा 10वा भाग म्हणजे 4 किलोपर्यंत आपल्याला 4 लिटरपर्यंत आपल्याला त्याला चीक किंवा कोलेस्ट्रॉल आपण त्याला म्हणतो ते लगेच पाजायचं आहे। विल्यानंतर लगेचच हिंदुस्तान फीडचं जे हायकॅल कॅल्शियम आहे, लिक्विड कॅल्शियम, ते आपल्याला फार देणे गरजेचं आहे। ते 100 ml 5 लिटरची कॅन आहे, ती गायला पूर्ण कॅन आपल्याला पाजायची आहे। तर ती जवळ 50 दिवसापर्यंत कंप्लीट होते। सोबतच आपल्याला 50 ग्रॅम सकाळी आणि 50 ग्रॅम संध्याकाळी असं मिनरल मिक्सचर, सुपिरियर मिनरल मिक्सचर ते द्यायचं आहे। विण्याच्या अगोदर आपण जर 1 दिवसाआड 50 ml लिव्हर टॉनिक जे काही बाजारामध्ये उपलब्ध चांगल्या कंपनीचं जर लिव्हर टॉनिक दिलं आणि विल्यानंतर 1 दिवसाआड 100 ml जर लिव्हर टॉनिक दिलं तर तुमच्या गायी क्षमतेनुसार जास्तीत जास्त दूध देईल। आता विल्यानंतर संक्रमण काळ जो होतो तो विण्याच्या अगोदरचा 21 दिवस आणि विल्यानंतरचा 21 दिवस असा 42 दिवसाचा संक्रमण काळ असतो। तर विल्यानंतर आपल्याला वात्सल्याचं ते आपल्याला 21 दिवसापर्यंत, विल्यानंतर 21 दिवसापर्यंत कंटिन्यू द्यायचं आहे। याच्यामध्ये काय असतं की हे खाद्य देण्याचं कारणच आहे की जेव्हा पोटामध्ये वासरू असतो त्यावेळेस त्या वासऱ्याचं वाढ झाल्यामुळे त्या पोटावरती तिचा ताण पडतो आणि भूक मंदावलेली असते। तर विण्याच्या अगोदर ती भूक मंदावलेली असते, तर तिला हाय एनर्जी डाएट आपल्याला द्यावं लागतं। त्यासाठी वासराला योग्य खाद्य आहे। विल्यानंतर सुद्धा ती वासरू बाहेर आल्यानंतर कोठीपोटाचा जो
आकार जो आहे तो दबलेला असतो, तो पूर्वपदावर येण्यासाठी आपल्याला परत एकदा वेळ लागतो. तो 21 दिवसाचा वेळ लागतो. तर त्याच्यामुळे तिची भूक त्यावेळेस सुद्धा मंदावलेली असते. बरेच शेतकरी काय करतात की विल्यानंतर लगेच दूध देणारं जे खाद्य आहे तर ते खाद्य सुरू करतात. तर ते खाद्य न करता वात्सल्य खाद्य विल्यानंतर परत 21 दिवसापर्यंत द्यायचं आहे. 21 दिवसानंतर टप्प्याटप्प्याने रोज आपल्याला हळूहळू कमी करून आणि दूध देणारं जे खाद्य आहे, हिंदुस्थान फीडचं रत्नराज खाद्य आहे पशुखाद्य, आणि हिरा म्हणून पशुखाद्य आहे, जे बायपास प्रोटीन, बायपास फॅट, हाय एनर्जीचं जे खाद्य आहे ते आपल्याला लगेच सुरू करायचं आहे. टप्प्याटप्प्याने सुरू करायचं आहे. ते जवळपास असं सुरू करायचं आहे की ज्यांनी वात्सल्य खाद्य हळूहळू कमी करून आपल्याला रत्नराज आणि हिरा वाढवायचा आहे, जेणेकरून जोपर्यंत ते दूध वाढत जाईल तोपर्यंत त्यांना कंटिन्यू आपल्याला ते पशुखाद्य देत राहायचं आहे. याच्यानंतर काय होतं की आपल्याला गायींना 90 दिवसाच्या आत गायी गाभण राहायला पाहिजे, कारण की पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये आपण आधीच आणलेल्या आहे गायींना. त्याच्यामुळे तुमचा पहिला मास ते लगेच दाखवेल 45 ते 60 दिवसाच्या मध्ये. तर तो मास सोडून द्यायचा आणि त्याच्यानंतर जो दुसरा मास असतो त्या मासामध्ये आपल्याला गायींना गाभण करायचा. त्यासाठी आपल्याला AI करायचा आहे, चांगल्या दर्जाचं सीमन वापरायचं आहे. ते वापरल्यानंतर आपल्या गायी निश्चितच गाभण होतील, कारण तुमच्या गायी सर्व पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये आहे. त्यांचं बॉडी कंडिशन स्कोर खूप चांगला डेव्हलप झालेला असतो. याच्यानंतर गायींना जे दूध देण्याचं त्या वेतामध्ये किती दूध आहे, किती दूध मिळणार आहे, हे जर तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे तर जे पीक टाईम असतो तिचा, म्हणजे ज्या दिवशी तिने उच्चांक गाठलेला असतो दुधाचा, ते दिवस समजा त्या गायीचं 25 लिटर दूध असेल उच्चांक गाठलेला 30-35 दिवसामध्ये, तर तो गुणीला 240 दिवस जर काढलं तुम्ही, तर जो काही दूध उत्पादन मिळेल तिला, तर त्या वेतामधून तेवढं दूध आपल्याला घ्यायचं आहे, म्हणजे घ्यायचंच आहे, जेणेकरून आपल्याला गायीपासून चांगला नफा फायदेशीर होईल आणि आपलं डेअरी व्यवसाय जो कसा जास्तीत जास्त फायदेशीर राहील यासाठी आपण असे प्रयत्न करून जे मी सांगितलेलं आहे त्याचं योग्य पालन करून तुम्ही असं व्यवस्थापन आणि नियोजन केलं, 100% तुम्हाला गॅरंटी देतो की तुम्हाला हा व्यवसाय फायदेशीर राहील. धन्यवाद.